सो हे गाइस, सलाम नमस्ते, केम छो, कसं काय, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आम्ही चाललोय एक्झिबिशनला आणि खूप मजा येणार आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत पात्रा, चला बघूया। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो एक्झिबिशन मध्ये आणि आम्ही लोक रिक्षाने आलोय, तरी पण आम्ही लोक पहिला पोहोचलो आणि माझी मम्मी पप्पा बाईकने आले तरी पण अजून पोहोचले नाहीत। आणि माझा बॅकग्राऊंड मधून खूप आवाज येत असेल तर तो इग्नोर करा, कारण का माझ्याकडे माईक नाही, पण आता माझ्याकडे माईक लवकरच येणार आहे आणि माझ्या मम्मी पप्पा आले। तर मित्रांनो, आपण आलो आता एक्झिबिशन मध्ये। तसं मित्रांनो, मला एक्झिबिशन आवडत नाही, पण माझ्या मम्मीला तिथे यायचं होतं, तर मग म्हणून आम्ही लोक आलो। म्हणजे तसं मला आणि माझ्या पप्पांना आणि माझ्या बहिणीला पण नाही आवडत, फक्त माझ्या मम्मीला आवडतं। म्हणून मला तर जायचं होतं मेल्यामध्ये, पण मम्मी बोलली की एक्झिबिशनच्या नंतर मेल्यामध्ये जाऊ, बघूया घेऊन जाते की नाही। तर मित्रांनो, तसं तर मला एक्झिबिशनमध्ये यायला बिलकुल नाही आवडत, पण मी आता जे बघितले ते मला खूप जास्त आवडलं आणि ते मी तुम्हाला पण शेअर करू असं वाटतंय मला। म्हणून आता बघा मी तुम्हाला काय दाखवतो। जर तुम्ही एक्झिबिशन मध्ये फिरत असाल आणि तुम्हाला लागले असेल तर तुम्हाला मी एक फॅक्ट सांगतो, तुमचं नाव आहे। मित्रांनो, आता मला झोप लागते आणि ह्या लोकांची शॉपिंग संपत नाही। खूप काही गोष्टी घेतात हे लोक आणि मला जाम कंटाळा येतो, असं वाटतं इथून कधी जाऊ। तर मित्रांनो, आपण आलो आता एक्झिबिशनच्या बाहेर आणि मी जाम बोर झालो, बाकी या लोकांनी शॉपिंग केली। तर मित्रांनो, आता आपण आलोय एक्झिबिशन मधून घरी आणि मी एक माईक मागवला होता ॲमेझॉनवरून, तो माझ्या आजीच्या घरी आलाय। तर मग आपण आता पहिले ते घ्यायला जाऊया आणि मग नंतर आपण करूया अनबॉक्सिंग। तर मित्रांनो, आपला हा माईक आलाय, मी आता आजीच्या घरून घेऊन आलो, त्यांच्या घरी पार्सल आलेला, तर आपण याला अनबॉक्स करू। हा डिजिटेकचा माईक घेतलाय मी, DWM 116 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन आहे हा। आपण याला अनबॉक्स करूया। ब्रँडिंग आहे त्याची। माईक आहे, त्याला आपण नंतर
तर बघूया. पहिले याच्यासोबत जी ॲक्सेसरीज आली आहेत आपण ते बघूया. Type-C to C वाली आहे, कनेक्टर आहे. याच्याने तुम्ही माईक कनेक्ट करू शकता. आणि त्याच्यासोबत अजून एक कनेक्टर येतो, तो आयफोनसाठी येतो. म्हणजे जे तुमचं आयफोन जुना आयफोन असेल तर मग त्याच्यात लाईटनिंगवाले एक कनेक्टर असतो त्याच्यासाठी. हा चार्जर आहे याचा, खोलून टाकतो तुम्हाला. आणि हे आहे DSLRचा कनेक्टर आहे. म्हणजे आपण DSLRला कनेक्ट करून आपण त्याच्यातून हे करू शकतो. त्यातून निघत नाही आपल्याला. हे लाईटनिंगचं आहे. याच्याने तुम्ही आयफोनला कनेक्ट करू शकता जर तुमचा आयफोन जुना असेल तर. आणि जर नवीन असेल तर Type-C वालाच असतो. Type-C to C आहे. म्हणजे माईकला पण लागेल, सॉरी रिसिव्हरला पण लागेल आणि तुमच्या फोनला पण लागेल. ही विंडशील्ड आहे. म्हणजे जर तुम्ही कोणत्या अशा ठिकाणी शूट करत असणार, हवेच्या ठिकाणी, जर तुम्ही हवेचा आवाज होतो तर मग तुम्ही हे लावून त्याला शूट करू शकता. तुम्हाला खोलून दाखवतो. हे असं असेल विंडशील्ड. हे 2 विंडशील्ड येतात. विंडशील्ड आणि एक कनेक्टर लाइटनिंगवाला, दूसरा कनेक्टर Type-C to C वाला. हे त्याच्यासोबत क्लिप्स येतात, मॅग्नेटिक क्लिप्स आहेत. म्हणजे हे तुम्ही माईकला असं अटॅच करू शकतात आणि हे तुम्ही असं इथे लावू शकता. तुम्ही मॅग्नेटने पण लावू शकतात आणि असं क्लिपसारखं पण लावू शकतात. हे चार्जिंग केबल आहे. त्याच्याने तुम्ही माईकला चार्ज करू शकता. आणि हे DSLRचं आहे कनेक्टर. DSLRला तुम्ही कनेक्ट करून एक माईकमध्ये कनेक्ट, रिसिव्हरमध्ये कनेक्ट होणार आणि एक कॅमेरामध्ये कनेक्ट होणार. असे हे ॲक्सेसरीज आहेत. आणि आता आपण मेन डिव्हाइसकडे जाऊया. असा माईक येणार तुम्हाला डिजिटेकचा. एक रिसिव्हर येणार याच्यासोबत आणि हे 2 ट्रान्समीटर येणार, 2 माईक. असं मॅग्नेट असतो हा, त्यांना हे आता मी तुम्हाला नंतर कनेक्ट करून दाखवेन की आवाजाच्या ठिकाणी जाऊन याचा माईक ऑडिओ असेल. तर मित्रांनो, आता आपण माईक कनेक्ट केला आहे फोनला आणि आय होप की तुम्हाला आवाज नीट येत असेल. हे बघा असा दिसतोय माईक. आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. दॅट्स इट फॉर टुडे. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा फेवरेट पार्ट कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्लॉग हा छोटाच असणार आहे कारण का आम्ही फक्त एक्झिबिशनला गेलो आणि माईक अनबॉक्स केलाय. 5-6 मिनिटाचा असेल आय गेस. नेक्स्ट व्लॉग मोठा आहे. बाय. थँक्यू.